नमस्कार मित्रांनो, मी ओमकार पाटील तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तानसा अभयारण्यात असणाऱ्या हिडन वॉटरफॉलला। तर तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे मी पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल। तर आता सध्या मी अगय गावामध्ये आहे आणि इथून अगय नाक्यावर जाऊ आम्ही आणि तिथून पुढे कसं जायचं हे पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग जाऊयात। तर मित्रांनो, हा आहे अगय नाका, तुम्ही बघू शकता। तर इथे आपल्याला 3-4 रस्ते जाताना दिसतात। हा तर रस्ता तुम्ही बघितला असेल तो गावामधून येतो आणि हा जो रस्ता आहे तो वाड्याला जातो आणि हा जो रस्ता आहे तो शापूरमध्ये जातो आणि हा इकडून जाणारा रस्ता टेंबा मार्गे खर्डीला निघतो। तर आपल्याला ह्याच रोडने पुढे जायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण इथं मध्ये थांबलेलो आहे कारण की धबधब्याकडे जाणारा मार्ग हा आपल्याला तानसा तलावाला वळसा घालून जातो। त्यामुळे वेळोवेळी आपल्याला निसर्गाचं सौंदर्य दिसत राहतं। तर चला मी तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आम्ही या साइडून आलो आणि इथे गाडी पार्क केली आणि इथून तुम्ही सीडी बघू शकता। त्या सीडीने वर चढलो आणि इथून आपल्याला पूर्ण तानसा तलावाचा बॅकवॉटर दिसतंय। आणि बघा, ही पोरं दिसतात ना, ती कधीपासून इथे टायर चालवत होते। हे दाखव दादा टायर चालून। हे बघा, आणि त्याचा मित्र पण एक, तो खाली झोपलाय पण दिसत नाही आता सध्या। आणि हे बघा, इथून पण बघू शकता इकडे पण काही माणसं आहेत। तुम्हाला बोललो ना मागेशी, त्याचा मित्र पण आहे। हा बघा, इथे काहीतरी करतोय, तो सध्या जास्त लाजतोय त्याच्यामुळे काही तोंड दाखवत नाही। आणि माझ्यासोबत आहे संकेत आणि हा धीरज। इथून पुढे आपल्याला सुंदर रस्ता पाहायला मिळतो, उंच उंच झाडी आणि छोट्याशा घाटातून जाणारा नागमोडी रस्ता। तसेच पुढे आपल्याला लहान मुलांसाठी निसर्ग पर्यटन केंद्रही आहे, म्हणजेच तिथे आपल्याला पाळणे, घसरगुंडी अशा गोष्टी पाहायला मिळतात। तर मित्रांनो, आम्ही इथे गाडी लावली आणि आता इथूनच थोड्या पुढे धबधब्याला उतरायला वाट आहे। तर तुम्ही पण आले तर इकडेच गाडी लावा, कारण की पुढे गाडी लावायला जागाच नाही, कारण की एकदम रस्ता छोटा आहे। तर चला तुम्हाला दाखवतो रस्ता कुठून आहे खाली उतरायला। तर मित्रांनो, चालत असताना ना आपल्याला ही एक वाट दिसते खाली जाताना, पण या वाट्याने नका जाऊ कारण की ही वाट धबधब्याच्या एकदम वरच्या साईडला जाते आणि आपल्याला ज्या वाटेने उतरायची ती वाट पुढे। तर धबधब्याचा आवाज येतच असेल तुम्हाला, मे बी व्हिडिओमध्ये येत असेल तर। हे बघा, हा जो रस्ता एकदम छोटा रस्ता आहे, दिसायला पण नाही येते लवकर, तर त्याच्यामुळे एकदम नीट आहे। तो बघा,
धबधबा दिसतो बघा इथून. इथून येताना एकदम काळजीपूर्वक या, कारण की एकदम चिकट असतं पाऊस पडतो तेव्हा. तर मित्रांनो, इथूनच आपण आलो आणि अवघ्या 2च मिनिटात आपण धबधब्याच्या वरच्या साईडला पोहोचतो. तर बघा इथून व्ह्यू कसा दिसतोय. धबधब्याच्या खाली जायला एकदम चिकट वाट आहे, त्याच्यामुळे एकदम काळजीपूर्वक उतरा. शकता तुम्ही माझ्या मागे धबधबा. तर आपण अवघ्या रोड पासून 2च मिनिटात खाली धबधब्यापाशी उतरलोय आणि इथे कोणीच नाही. म्हणजे बघू शकता तुम्ही, मोस्टली जवळपासच्या गावातली लोक चढली तर इथे कोणीच येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या, इथे तुम्हाला शांतता भेटेल सगळी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम पांढरं शुभ्र पाणी आहे धबधब्याचं आणि इथे आमच्या तिघांशिवाय कोणीच नाही आणि एकदम स्वच्छता आहे इथे. म्हणजे तुम्ही बघू शकाल तर इथे थोडी पण घाण नाही कुठेच. आणि हे पाणी देखील खोललं आहे, त्याच्यामुळे बारीक मुलं सुद्धा इथे आरामात येऊ शकतात. आणि धबधब्याची हाईट बघायला गेले तर 3 माणसं उभी राहतील एवढी हाईट आहे साधारणतः. आता व्हिडिओत किती दिसते हे नाही माहीत, पण साधारणतः तेवढीच हाईट आहे. तो आमचा एक मित्र या खालच्या धबधब्याच्या इथे जायला ट्राय करतोय. रस्ता बघतोय कुठून आहे का, आम्हाला दिसतो तिथून थोडासा रस्ता आहे, पण एक्झॅक्ट इथून वरतून उतरायला चान्स नाही भेटत आहे. तो बघतोय. मग बघूया, तो गेल्यावर आपण त्याच्या मागे जाऊयात आणि तुम्हाला हा जो धबधबा आहे तो खालून कसा दिसतो तो दाखवतो. तर मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला तो वरचा धबधबा दाखवला, तर तिथेच बसलेलो मगाशी आम्ही. आणि आता या बाजूच्या वाटेने आम्ही इकडे आलोय आणि हा देखील धबधबा तितकाच मोठा आहे. आणि यात तुम्ही बघू शकता बसायला बऱ्याच ठिकाणी जागा आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथेही मजा घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आपला धबधबा बघून झालेला आहे आणि तुम्हाला आता हा धबधबा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे याल तुम्ही, हा घाट उतरताना दिसतोय, तिथूनच रस्ता जायला आहे. पण आता इथे प्रॉपर आता तुम्हाला दाखवायला काय नाही की इथूनच वाट खाली जाईल. पण तुम्हाला जर यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला गावातल्यांचा नंबर देईल कोणाचा तरी, ते तुम्हाला घेऊन जातील. आणि धबधबा तसा चांगला आहे, फक्त इथे एकच गोष्टीची काळजी घ्या, कारण की चिकट खूप आहे, त्याच्यामुळे पाय घसरतायत, ती फक्त काळजी घ्या. तर मित्रांनो, संकेत भाऊला बघा काय बोलायचं आहे. होणार पोरं नाही ऐकणार, पोरं धबधबा येणार. तर मित्रांनो, चला इथेच थांबूयात आणि भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये. तर चला, जय शिवराय.